हॅलो फ्रेंड्स, पुणे आणि गणपती बोललं तर आपल्याला एकच आठवते, ते म्हणजे दगडूशेठ. आणि दगडूशेठ शिवाय गणपतीच्या दिवसात आपल्याला 5 मानाचे गणपती आठवतात, पण त्याच्याशिवाय एक भरपूर सुंदर असं मंदिर आहे पुण्यामध्ये, त्याला म्हणतात त्रिशुंड गणपती. ते सोमवार पेठेत, आणि आज आम्ही दर्शनाला तिथंच चाललोय, तर तिथं जाऊन पुढची व्हिडिओ पाहूया. Second left at Manik Chowk onto Shimli Ali Park, then turn right onto Agrawal Road. मी पोचले त्रिशुंड गणपती मंदिर. मागे दिसतंय ते, चला पाहूया. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, हे पहा तुम्ही. हे आहे प्रवेशद्वार. युवराज चाललाय आत. अतिशय सुंदर आणि सुबक असं मंदिर आहे. महाराज तर आपण आलेलो आहे त्रिशुंड मंदिरात. हे साधारणतः 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता गणपतीच्या मूर्तीला 3 सोंड आहेत, म्हणून याला त्रिशुंड गणपतीचं मंदिर म्हटलं जातं. हे मंदिर साधारण 250 वर्षापूर्वीचं आहे आणि गोसावी पंथांचं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्या तळघरात महंत श्री दत्तगुरु गोस्वामी महाराजांची समाधी आहे. मंदिरावरती जेव्हा पण अभिषेक केला जातो त्याचं थोडं पाणी खाली मंदिराच्या गाभाऱ्याच्या खाली जे गोस्वामी महाराजांची समाधी आहे त्याच्यावरती पण त्याचा अभिषेक होतो. इतकी सुंदर अशी याची रचना आहे. पाहूया आम्हाला मिळतं का खाली जाण्यासाठी. जर खाली जाण्यासाठी मिळत असेल तर नक्की जाऊन आपण तिथं दर्शन घेऊ आणि तिथला एक छोटा व्हिडिओ काढूया. थँक्यू.
गणपती बाप्पा मोरया. मंदिरात दर्शन झालेलं आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. जसं युवराजनं आधी सांगितल्याप्रमाणे पुणे आणि गणपती एवढं बोललं तर आपल्याला फक्त आणि फक्त दगडूशेठ हलवाई आणि त्याच्याशिवाय ते मानाचे 5 गणपती आपल्याला आठवतात. पण हे इतकं सुंदर मंदिर आहे जवळ 250 वर्षापूर्वीचं. तर प्रत्येकाने इथं येऊन दर्शन घेतलं पाहिजे. त्रिशुंडम गणपतीचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता आणि आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच आहे किती सुंदर असं मंदिर आहे. तर नक्की एकदा दर्शन घ्या. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. इथली एकन एक कलाकृती भरपूर सुंदर आहे. हे येतं सोमवार पेठेमध्ये. कसबा पेठेचं जे मेट्रो स्टेशन सुरू आहे त्याच्यापासून जवळपास हाकेच्या अंतरावरती आहे. त्याच्यामुळे इथं येणं काही असं जड असं नाही आहे. तर तुम्ही या एकदा नक्की दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया.